रे गाईस, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर गाईस, अशी सकाळ कुणाची होऊ न शकत जे हर कोणाच्या नशिबात नसते. मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करतोय आपल्या केदार बाबाच्या दरबारात. तर तुम्ही बघू शकता आता व्ह्यू. हे बघा, व्ह्यू बघा, एवढा भारी दिसतंय ना गाईस, खूप भारी दिसतंय. आणि आता हे एक पण घेतलंय मी आतमध्ये चढवायला. तर आता जाऊ आम्ही, दर्शन वगैरे करू. इकडं उभेच आहेत सर्व. अभिषेक करायचा आहे आम्हाला, तर आम्ही डायरेक्ट आतमध्ये जाऊन अभिषेक करणार आहे. चला पुढे जाऊया, नंतर भेटतो तुम्हाला. फायनली दर्शन झालं आहे, खूप चांगलं दर्शन झालं. आतमध्ये कमसे कम 10 मिनटं तरी उभं होतो आम्ही. आमच्या जे ब्लॉगर आहेत किरण कांबळे, त्यांचा फोन जमा झाला, त्यामुळे थोडं उशीर झालं. ते ज्योतिर्लिंगचा व्हिडिओ आम्ही टाकू नाही शकलो, तर त्यासाठी आम्ही क्षमा मागतो. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग नॉट अलाउड. तर तुम्ही कधी पण या तर व्हिडिओ शूटिंग नको करा, कारण जमा होतो, डायरेक्ट फाईन बसते. 10,000 रुपये फाईन आहे प्रत्येकाला. 10,000 रुपये फाईन आहे ते आपलं. आणि इथं भीमशिला आहे, भीमशिलाचं पण दर्शन झालं. तेव्हा केदारनाथ मंदिर आणि बघा डोंगर. तेव्हा गाईस व्ह्यू बघा, व्ह्यू व्ह्यू बघा गाईस, पूर्ण बर्फ. कॉल लगाने फोन नहीं. गाईज बघा, डोंगरावरून कसं झरणा येतोय, काय भारी वाटतंय यार. इथं बर्फ आहे आणि इकडे पूर्ण ग्रीन ग्रीनी ग्रीनी ग्रीनी. तर गाईज फायनली आता केदारनाथचं दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय कार भैरवला, तिथून वरती आहे. चला आता आम्ही चाललोय, सर्व बिना चपलेचंच आहे. गाईज व्ह्यू बघा ना यार, खूप भारी व्ह्यू, खूप. जेवढं बघू तेवढं कमी वाटतंय. चला आता जाऊया, भेटतो तुम्हाला पुढे. तर गाईज फायनली आता चालू केली आम्ही कालभैरवची ट्रेकिंग. आणि गाईज 2 मिनटामध्ये मौसम चेंज झाला. इकडे बघा, तिकडे मंदिर आहे, पूर्ण क्लाउड आले बघा. चला पुढे चला, जाऊया दर्शन घ्यायला. फायनली पोहोचले कालभैरव मंदिरामध्ये, बघू शकता. आणि 2-2 मिनिटाला व्ह्यू चेंज होते इकडे बघा. चला आता दर्शन करूया, पुढे भेटू तुम्हाला. इथे बघा वरतून केदारनाथचा व्ह्यू, आणि इकडे केदारनाथ मंदिर वरतून बघू शकता कसं आहे. आणि बघा इथं पण गेलेत फोटो काढायला, तिकडे गणपती मंदिर पण आहे. आणि गाईस इकडचा पण व्ह्यू बघा किती चांगला दिसतोय. हा एंट्री म्हणजे इथून ट्रॅक आहे केदारनाथचा, आणि तिकडे हेलिपॅड आहे. सध्या आता हेलिकॉप्टर बंद आहे. आणि तिथं बघा हे हेलिकॉप्टरची क्रॅश झालता. आणि पूर्ण केदारनाथ. चला आता जाऊया. तर गाईज आता आलो आम्ही
आदिशंकराचार्य समाधी. चला जाऊया. समाधी आहे त्यांची इकडे आणि मूर्ती आहे. तर गाईस फायनली दर्शन झालंय आपलं सर्व. काल भैरव पण झालं आणि केदारनाथचं पण झालं. तर आता आम्ही चाललो हॉटेलवर रूमवरती आणि मग नाश्ता करायला आणि मग परत यायचं, कारण प्रसाद वगैरे नाही घेतला अजून. तर पहिला आधी नाश्ता करू आणि मग प्रसाद वगैरे घेऊ आणि मग परत खाली रिटर्न. चला पुढे भेटूया. तर काही आता इकडे आलतो आम्ही केदारनाथ मंदिरच्या इकडं शॉपिंग करायला. तर मी थोडंफार घेतलं आहे. आता तर पूर्ण बघा पूर्ण धुके झालेत. सकाळी तर पूर्ण दिसत होतं, उजळलं होतं. आता सर्व धुकं झाले. चला आता जाऊया बाकी तर तिकडे आपल्या पाट्या आलतो बघायला. हे बघा मंदिर. चला आता जाऊया. तर काम वगैरे पण चालू आहे. भीमशिला बघू शकता. चला जाऊया. तर नाश्ता करून आम्ही निघणार आहे खाली. चला भेटूया पुढे. तर गाईस लास्ट टाइम दर्शन. आता तर पूर्ण फॉग झालाय. आता आम्ही चाललोय फायनली खाली. चला जाऊया. पुढे भेटूया. आता तुम्हाला डायरेक्ट मी रूमवरच भेटणार, कारण आता शूट नाही घेणार मी. आधीच माझा फोन भरला एकदम. चला गाईस पुढे भेटूया. तर गाईस फायनली आता आम्ही गौरीकुंडला पोचलोय. मी, करण, पाल्या आणि मी. आम्ही लवकर आलोय. किती 6.5 घंटे लागले आम्हाला. 6.5 घंटे प्रायव्हेट गेटने आलो आहे. 6.5 घंट्यामध्ये आम्ही कवर केलं एवढं फटाफट. आणि अजून सर्व पाठी येतात आहे हळूहळू. जास्त नाही, 3-4 किलोमीटर पाठी आहे. चला आता हा गेट आहे मेन. त्याच्यातून बाहेर जायचं, एक लास्ट पाया पडायचं आणि मग पुढे जायचं. तर गाईस फायनली आता जेवायला बसलो गौरीकुंडमध्ये. सर्व जेवतात आहे. चला आता गाईस मी पण जेवतो आणि पुढे भेटतो तुम्हाला. सध्या कसं आहे जेवण? जेवण खूप भारी वाटतं. इतर मस्त शेकोटी पण घेते जेवण खाता. गरम रोटी. The next day.